36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा, शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार 25,000 रुपये. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आशेचे किरण म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना समोर आली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या परिस्थितीत शेतकऱ्यांचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेला आहे. पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 25% प्रमाणे अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना समोर 22-16 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तरे तसेच दिलेल्या माहितीनुसार मंजूर केलेल्या रकमेपैकी 1,690 कोटी रुपयाचे वितरण आधीच करण्यात आले आहे. उर्वरित समोर 634 कोटी रुपयाचे वितरण वेगळे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना पुढच्या हंगामासाठी तयारी करण्यास मदत होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईची प्रक्रिया कशा प्रकारे राहणार आहे? जसे की नुकसान भरपाई प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून संबंधित विमा कंपनीने 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे विस्तारावरून अधिसूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या प्रक्रियेत काही अडचणी आल्या आणि काही विमा कंपनीने जिल्हा प्रशासन आणि विभागीय स्तरावर अपील केली होती. आणि विमा कंपनीचे आव्हान काय आहे? जसे की शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीने आव्हान तोड देताना राज्य सरकारने एक व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारण्यात प्रथम जिल्हा आहे. विभागीय स्तरावर अपील फटवून लावण्यात आली. त्यानंतर काही विमा कंपनीने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली. या परिस्थितीत राज्य सरकारने एक नव्या निपूर्ण पद्धतीने अवलंबून केला. तर शेतकरी मित्रांनो, ज्या राज्यात सरकारने हवामान तंत्र कृषी विद्यापीठामधील ज्ञानी व्यक्तीचे सहकार्य घेतले, 21 दिवसाच्या पावसाच्या खंडात नियमानुसारूप तसेच विविध तांत्रिक बाबीची दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या झालेले नुकसान विमा कंपनीसमोर सिद्ध करण्यात आले. या पद्धतीमुळे विमा कंपनीने विमा देण्याचे भाग पाडण्यात राज्य सरकारने स्वीकार झाला. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. ही माहिती काही विमा कंपनीने अपील अद्याप सुनावणी स्तरावरील आहे. या अपील निकाल निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याची रक्कम आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यांचा अर्थ असा की भविष्यात अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल आणि त्यांच्या मिळणारी रक्कम वाढू शकेल. तर शेतकऱ्यांना हिताची विचार करतात काही सदस्यांनी एक महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळण्याची तक्रारी समोर आल्या. या समस्येच्या तोंड वाढताना कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1,000 रुपयापेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 रुपयापैकी विमा दिला जाईल. या निर्णयामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना किमान मदत मिळण्याची खात्री देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, एक विम्याच्या हे महत्त्वपूर्ण विषयावरील विधानसभा परिषदेत चर्चा झाली. तर शेतकरी मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.